नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या गप्पा गोष्टी या खास कार्यक्रमात मी ऋषिकेश तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, गप्पा गोष्टी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दरवेळेला नेहमी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या आपण इथे मुलाखती घेत असतो. कला विश्व असेल किंवा सामाजिक असेल अशा विविध क्षेत्रातील मान्यवर आपल्या या गप्पा गोष्टीच्या मंचावरती येत असतात. पण आजची मुलाखत थोडी वेगळी आहे, कारण कलाकार जरी असला तरी एका वेगळ्या अंगाच्या कलाकाराशी आज आपण भेटणार आहोत. माझ्या आजपर्यंतच्या या मुलाखतींमध्ये अशा पद्धतीचा कलाकार कधी आला नव्हता. तो आलाय, तो थेट नक्षलवाद्याचं रूप घेऊन आलाय. महाराष्ट्रात सध्या एक पिक्चर, एक सिनेमा, एक मराठी सिनेमा प्रचंड गाजतोय, प्रचंड तिथल्या बॉक्स ऑफिसवरती प्रचंड रेकॉर्ड करत चाललेला आहे. अशा घर बंदूक बिर्याणी अशा एकदम धमाकेदार आणि एक मसालायुक्त दम बिर्याणी सारख्या अशा एका चित्रपटामध्ये, मसाला असलेल्या सिनेमामध्ये एक नक्षलवादी, महाराष्ट्रातील नक्षलवादी गोव्यामध्ये फिरताना आपल्याला सापडलाय. म्हटलं त्याला भेटूया, त्याच्याशी चर्चा करूया. अशाच एका नक्षलवाद्याशी आज मी गप्पा गोष्टी या कार्यक्रमातून बातचीत करणार आहे. आपल्या गोव्यातील संजय गावकर आज आपल्या कार्यक्रमात आलेला आहे. संजयने या चित्रपटामध्ये एक मध्यवर्ती आणि एक चांगली अशी लक्षवेधी भूमिका साकारलेली आहे. संजय, तुझं खूप खूप स्वागत गोवन वार्ता लाईव्हच्या या गप्पा गोष्टी या खास कार्यक्रमात. खरंच धन्यवाद. मी ऋषिकेश तुला आणि गोवन वार्ताला खरंच धन्यवाद म्हणतो की त्यांनी मला ही संधी दिली आणि ह्या गप्पा गोष्टींमध्ये मला बोलवलं. त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. संजय, अगदी सुरुवातीला फुल्ली लोडेड अशा प्रकारची स्टारकास्ट असलेलं, म्हणजेच सयाजी शिंदे, नागराज मंजुळे, आकाश ठोसर असे, त्याचबरोबर आपला विठ्ठल काळे, अशी तगडी स्टारकास्ट असलेली मातब्बर लोक तुझ्या सहवासात, तू त्यांच्या सहवासात काम केलंस. अगदी सुरुवातीला तुझी पहिली प्रतिक्रिया काय की अशा मोठमोठ्या लोकांबरोबर तुला काम करण्याची संधी या चित्रपटाच्या माध्यमातून मिळाली? खरं सांगायचं म्हणजे जेव्हा मला फोन आला की तुला असं लुक टेस्टसाठी यायचं आहे, तर मला काहीच माहिती नव्हतं. कारण ह्या फिल्मचा प्रोसेस जो आहे तो खूप आधीपासून सुरुवात आहे. 2016ला, म्हणजे किती वर्ष झाली बघ. म्हणजे तेव्हापासून याचं सुरू होतं. मी 2016ला काहीतरी मला ऑडिशन एक छोटंसं पाठवायला सांगितलं होतं. जो आता आपला हेमंत दिग्दर्शक आहे, अवताडे जो आहे, त्याने मला एक छोटंसं मोनोलॉग काहीतरी असं एक ऑडिशन पाठवायला सांगितलं होतं. आणि त्यानंतर एक 2 वर्षाचं गॅप झालं. मला पण वाटलं नव्हतं. आणि अचानक त्याचा फोन आला की अरे बाबा, तुला असं आहे, तुला लुक टेस्टसाठी यायचं आहे. आणि मी म्हटलं बरं आहे, पण काय ऑडिशन वगैरे द्यायचं आहे का? मला नाही, ऑडिशन नाही, तू जे पाठवलं आहे त्याच्यावरूनच तुझं लुक टेस्टसाठी तुला बोलवण्यात आलेलं आहे. आणि मी म्हटलं मग फिल्म कोण करताय, तूच करतोय ना? म्हणाला नाही, नागराज मंजुळेच्या प्रोड्यूस करतायत. तेव्हा मला असं झालं की अरे बाबा, आणि सयाजी शिंदे आहे सोबत, आकाश ठोसर आहे, मग विठ्ठल काळे आहे, प्रवीण डाळिंबकर आहे, म्हणजे एवढी मोठी तगडी टीम. आणि मी, आणि कारण हे सगळी जी माणसं आहेत, नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, मोठी माणसं आहेत. ॲक्टर पण जबरदस्त आहे सयाजी शिंदे वगैरे, आणि त्यांच्यासोबत माझे सीन आहेत. हे जेव्हा मला कळालं की मला एक तर भीती होती की काय, कसं त्यांना दडपण आल्यासारखं झालं की कसं समोर जायचं त्यांचा, मी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, की ह्या गोष्टी माझ्या मनात खरंच खूप दडपण होतं मला. पण बऱ्यापैकी ते दडपण तिथे गेल्यावर, सगळ्यांना भेटल्यावर आणि जेव्हा नागराज सरांशी, बाकीच्या टीमशी बोलल्यानंतर ते दडपण जरासं कमी झालं. पण भीती होतीच, कारण पहिल्यांदा इतक्या मोठ्या कलाकारांसोबत मी काम करत होतो. त्यांच्या म्हणजे एका प्रकारे काम करत म्हणजे त्यांच्या समोरासमोरच त्यांच्यासोबतच डायलॉग होते. सीन माझे जास्तीत जास्त सीन त्यांच्यासोबतच होते. मी असा म्हणजे गँगमधला माणूस नव्हतो, मी सेपरेट कॅरेक्टर होतो. त्यामुळे मला एक दडपण होतं की अरे आता कसं सीन करायचं, म्हणजे त्याच्यासोबत मी माझं काही इम्प्रोवाइज करू शकतो का, की नाही करू शकत का, मी काही इम्प्रोवाइज मी केलं आणि त्यांनी मग काय म्हटलं तर, म्हणजे अशा प्रकारची दडपण माझ्या समोर होती. एक मोठं दडपण होतं. पण प्रोडक्शनच एवढं भारी आहे, किंवा बाकीचे माणसं तिथले, किंवा सयाजी सर असू दे, नागराज सर असू दे, हेमंत सर असू दे, त्यांनी खूप
चांगल्या प्रकारे मला त्याच्यात सांभाळून घेतलं आणि चांगल्या गोष्टी त्यांच्याकडून मला शिकायला मिळाल्या असं मला वाटतं. ह्या तू म्हणजे ज्या वेळेला त्यांचं प्री प्रोडक्शन चालू होतं त्यावेळेसच्या तू घटना सांगितल्या आणि नंतर सेटवरच्या ज्या काही गोष्टी असतील त्या सांगितल्या, पण मुळात ही फिल्म तुझ्याकडे आलीच कशी? म्हणजे दिग्दर्शकाशी तुझी ओळख कशी झाली किंवा मग दिग्दर्शक तुझ्या ओळखीचा कसा होता? तू त्याच्याबरोबर आधी काम केलेलं होतंस का? काय कसं काय म्हणजे तुझ्यापर्यंत ही फिल्म किंवा तू या फिल्म पर्यंत कसा पोहोचलास? हे बघ, आता माझं कसं आहे की मी एका गावाकडून आलेलो माणूस आणि तिथून हा इथपर्यंतचा माझा प्रवास खूपच म्हणजे आहेच. सगळ्या बाबतीत आपल्याला कष्ट करावेच लागतात. पुढं महत्वाचं काय आहे की पुढं जायचं. बरोबर. त्यामुळे मी सतत जे कोणी मला भेटतोय किंवा आणि लोक मला माझ्या कामानुसार ओळखतात. बरोबर. आता मी पुण्यात जेव्हा माझं ॲडमिशन झालं तेव्हा हेमंत जो ह्या फिल्मचा डिरेक्टर जो होता तो DCS मध्ये शिकत होता आणि मी ललितमध्ये शिकत होतो. आमचा कॅम्पस एकच होता. तर आमची देवाणघेवाण व्हायची. म्हणजे आमच्या नाटकांना ते यायचे. मग त्यांचं काही प्रोजेक्ट जर असेल म्हणजे त्यांचे एक्झामला त्यांची डॉक्युमेंटरी करावी लागतात, नाहीतर काही शॉर्ट फिल्म्स करावे लागतात त्यांना प्रेझेंटेशनसाठी. त्या प्रेझेंटेशन्सना त्या डॉक्युमेंटरीसाठी एक्झामच्या प्रोजेक्टसाठी ते आम्हाला ललितमधल्या मुलांना ते ॲक्टिंगसाठी घ्यायचे. त्यामुळे त्या पद्धतीने माझी त्याची ओळख होती आणि ओळख एवढी झाली की एक मित्रच झाले म्हणजे आम्ही. म्हणजे त्याच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तो घ्यायचा आणि त्यामुळे ती एक मैत्री बॉन्डिंग झालं होतं. आणि फक्त कामानुसार नाही, कामामुळे तर मला तो हे ओळखत होताच, कामामुळे तर मला प्रोत्साहित करत होताच, पण त्याचबरोबर एक मित्र म्हणून एक माणूस म्हणून पण मी त्याच्याशी किंवा तो माझ्याशी आपलं एक चांगलं होतं. त्यामुळे मला असं वाटतंय की हे जे फिल्म जे मिळण्याच्या बाबतीत हा वाटा जो आहे तो खूप मोठा आहे. मला असं वाटतं हेमंत अवताडेचा. गोव्यातील नाट्य क्षेत्रातील व्यक्तींना किंवा नाट्य क्षेत्राला संजयची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाहीये. प्रेक्षकांना सांगतो, संजय हा काणकोण या एरियातून येतो. काणकोणमध्ये सुरुवातीला काही काळ त्यानं गावामध्ये नाटकांमध्ये काम केलं. त्यानंतर कला अकादमीच्या स्कूल ऑफ ड्रामामधून 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स केला. कला अकादमीच्याच रेपर्टरी कंपनीमध्ये रंगमेळमध्ये त्यानं 3 वर्ष तिथून ॲज अन ॲक्टर म्हणून काम केलं. ते केल्यानंतर तो तिथवर थांबला नाही, तर प्रोफेशनली काम करण्यासाठी अजून प्रगल्भ होण्यासाठी पुण्यातील सावित्रीबाई फुले या पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रामधून तू शिक्षण घेतलं. MA केलं होतंस ना की नाही? BA केलं. BA केलं होतं. तर अशा पद्धतीची त्याची नाट्य क्षेत्रातील आणि सिनेमा सृष्टीतील त्याची वाटचाल आहे. संजय, मला तुला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की अत्यंत दर्जेदार आणि सुंदर चित्रपट आहे घर बंदूक बिर्याणी, याच्यातलं तुझं कॅरेक्टर आहे. नक्षलवाद्यांच्या सोबत तू असतोस. काय सांगशील तुझं कॅरेक्टर काय आहे नेमकं? त्या सिनेमामधलं तुझं कॅरेक्टर काय आहे? कॅरेक्टर जेव्हा मला सांगितलं गेलं होतं की तू कोण आहेस, काय आहेस, मला काहीच माहीत नव्हतं. जे डिरेक्टरने सांगितलं होतं आणि जेव्हा मला कळालं की हा कॅरेक्टर असा आहे तो खबरी आहे, म्हणजे नक्षलवाद्यांचा खबरी आहे म्हणजे नक्षलच. हा, पण गँग मधला नाही, पण नक्षलच आहे. आणि त्यामुळे माझ्या कॅरेक्टरला खूप फेजिस होत्या. कारण मी भिकारी म्हणून फिरायचो, त्याच्याकडून जे माहिती मिळते ते नक्षलवाद्यांकडे पोचवायचो. म्हणजे अशा प्रकारचे मी भिकारी आणि त्याच्यातच तू जासूस, अशा 2 प्रकारच्या गोष्टी त्याच्यात होत्या आणि ते मला माझ्या अभिनयातून दाखवायच्या होत्या. आणि खरं सांगायचं म्हणजे हा माझ्यासाठी एक चॅलेंजिंग रोल होता आणि नागराज मंजुळे आणि यांच्यासोबत काम करायला मिळणंच, या मोठ्या कास्टसोबत काम करायला आणि नागराज मंजुळेच्या प्रोडक्शनमध्ये काम करायला मिळणं हीच माझ्यासाठी एक मोठी गोष्ट होती. जवळजवळ 4था सिनेमा त्याची निर्मिती असेल आणि सगळे दर्जेदार चित्रपट प्रत्येक म्हणजे सिनेमाला रेकॉर्ड केलेलं आहे आणि प्रत्येक सिनेमाची चर्चा होते. नागराज मंजुळेचा सिनेमा म्हटलं की लोक आता बघण्यासाठी वाट बघत असतात की कधी नागराज मंजुळे येतं. आणि ह्या चित्रपटाची वेगळी खासियत सांगायची झाली तर नागराज मंजुळेने याच्यामध्ये दिग्दर्शन केलेलं नाही, अभिनय केलाय. मुख्य अभिनेता तो आहे आणि कला दिग्दर्शक आहे. कला दिग्दर्शक, आर्ट डिरेक्शन आणि प्रोड्युसर पण आहे आणि लेखनामध्ये पण त्याचा हातभार आहे. त्यामुळे मला एक काय झालं की मला एक सपोर्टिव्ह मला एक चांगलं मिळालं की डिरेक्टर ओळखीचा असल्याने मी थोडाफार, मी डायरेक्ट नवीन नव्हतो त्यांच्यासाठी,
मी डायरेक्ट नवीन नव्हतो. दिग्दर्शक आपला मित्र हा, आहे. दिग्दर्शक मित्र आहे, पण मी हे पण होतं दिग्दर्शक मित्र असल्यामुळे मी मला पाहिजे तसं काही करू नाही शकत. बरोबर. हा, आणि दुसरी गोष्ट माझ्यासाठी एक चांगली झाली म्हणजे तिथलं जे वातावरण जे आहे त्यांचं ते कोणी असू दे. मग मी खरंच सांगायला इच्छितो, मग ते नागराज मंजुळेची बायको असू दे, भूषण दादा असू दे, मग नागराज मंजुळे सर असू दे, की कोणाचंही सगळ्या आपल्या आर्टिस्टना तो मग सेटवाला असू दे, मग तो मेकअप आर्टिस्ट कोणी असू दे, आणि कुठलाही एक छोटासा रोल करणारा आर्टिस्ट असू दे, त्याचं वागणूक त्यांच्यासोबत तेवढीच आहे. म्हणजे एकदम ग्राउंड लेवलवरती तुला ते समजावून सांगणार या बाकीच्या गोष्टी आहेत. आणि त्यांचं तुला कधी दडपण आलं नाही? नाही, त्यांचं तसं दडपण नाही आलं, पण एक भीती होती सुरुवातीला. मला एक भीती होतीच, कारण इतक्या मोठ्या काम करायचं म्हणजे मी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, किती केलं पाहिजे, या गोष्टी थोडं दडपण होतं. म्हणजे ते समोरचा सयाजी शिंदेसोबत जर मी सीन करतोय तर त्याची रिॲक्शन काय असेल, म्हणजे मी काय चुकणार का, म्हणजे मोठं ह्या गोष्टी मला हे करत होत्या. पण जेव्हा पहिला सीन जेव्हा आमचा सुरू झाला, पहिला सीन आठवते तुला? पहिला टेक दिलेला? हा, पहिला जेव्हा टेक दिला, आधी माझी एंट्री होती की मी जंगलातून येतो, म्हणजे सगळं बांधलेलं आहे. बरोबर होतं पहिला सीन? ते सयाजी शिंदे आणि त्यांच्यासोबत होतं. म्हणजे जंगलात कॅम्प, रात्रीची वेळ होती आणि रात्रीच्या वेळेस माझी एंट्री होती. जंगलातून मी येतो, म्हणजे शिट्ट्या ऐकू येतात त्यांना, आणि सीन ओपन होताना शिट्ट्या, म्हणजे ते घाबरतात कोण येतोय का, आणि मी जंगलातून बाहेर पडतो आणि मी दिसतो. असं तऱ्हेचा सीन होता. तर मला दडपण हे होतं की काय आता कसं होणार की नाही, कसं होणार, हे होणार, काय करावं हे. पण जेव्हा सीन पहिल्याच दिवशी जेव्हा सीन सुरू झाला, एक टेक झाला, मग असं हळूहळू करून मग सयाजी शिंदे सरांनी मला कधी असं जाणवून नाही दिलं की तू आता नवीन नवखा आहेस, किंवा तुझ्यासोबत मी पहिल्यांदा काम करतो, मग तू असं ज्युनियर, सिनियर किंवा मोठा ॲक्टर, तू लहान ॲक्टर, असं काही नाही. उलट त्यांनी मला खूप सपोर्ट केला. ज्या गोष्टी मला हे नव्हतं, थोड्याफार माझ्याकडून होत नव्हत्या, तर मला सांगायचा की हे बाबू असं नाही कर, असं कर, ते तसं कर, हे असं म्हणून म्हणजे मला ॲक्टिंग, अभिनय करताना पण सरांची, नागराज सरांची किंवा सयाजी शिंदेची खूप मदत झाली. मला त्यांनी जाणूनच नाही दिलं की तू नवीन आहेस, आणि माझ्या समोर जो आहे तो मोठा ॲक्टर आहे, मला जाणूनच नाही. त्यामुळे तर हीच अशा मोठ्या कलाकारांची खासियत असते. समोरचा कोआर्टिस्ट जो किती म्हणजे जास्त काम केलेलं असेल किंवा नवखा असेल, ते कधीच असं बाजूला ठेवत नाहीत, मिळून मिसळूनच काम करतात. किती म्हणजे फिल्म माध्यम म्हटलं की छोट्या छोट्या टेक्निकल गोष्टी असतात, त्याच्यामुळे रिटेक्स होतात, किंवा ऍक्टर लोकांच्या काही टेक्निकल गोष्टी असतात त्याच्यामुळे रिटेक्स होतात. पहिल्या सीनला, किंवा हा जो तुझा मुख्य सीन होता, ज्यावेळेला तुला पहिल्यांदा सयाजी शिंदेबरोबर फर्स्ट सीन द्यायचा होता, किती रिटेक लागले होते तुला? नाही, रिटेक माझ्या सीनचे मला वाटतं जास्त नाही झाले, कारण माझं कसं आहे, दुसरा मेन म्हणजे डिरेक्टरनी पण मला खूप, डिरेक्टरनी मला आपल्याच सोबतच, म्हणजे रूममध्ये आम्ही सोबतच राहायचो, म्हणजे त्यांनी त्याच्याच रूममध्ये, मी आणि माझा अजून एक मित्र, आमचे जे जवळचे आहेत, त्यामुळे मी त्याच्या रूममध्येच राहतो. त्याचा मला फायदा असा झाला की मी रात्री त्याच्यासोबत बोलायचो, उद्या काय आहे, सीन कसा आहे, मग तो सीन काय आहे, मग तो काय करतो, ह्या सीनबद्दल मी जाणून घ्यायचो. आणि त्यानंतर मी ते झोपल्यानंतर मी माझा प्रॅक्टिस करायचो, म्हणजे काय असेल, मी काय करू शकतो, ह्या गोष्टी मी छोट्या छोट्या मी माझ्या माइंडनुसार, माझ्या ह्याच्यानुसार ते मी ट्राय करून बघायचो. आणि नंतर त्यामुळे मला काय आलं, सीन मला वाटतं की जास्त 3 ते 4 टेकच्या माझं कधी वरती नाही गेलं. 3 ते 4 टेक जेमतेम तर मला वाटतं 2-3च, म्हणजे टेक नंतरच माझे फायनल झाले सगळे सीन. त्यामुळे जरा एक दडपण होतं, ते जरा कमी झालं. म्हणजे सुरुवातीला झालं होतं, पण नंतर सगळं व्यवस्थित. नागराज मंजुळे एक चांगला प्रतिभावंत आणि म्हणजे नवीन काहीतरी वेगळा कंटेंट देणारा दिग्दर्शक म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. ज्या वेळेला तो स्वतः या चित्रपटामध्ये अभिनेता म्हणून काम करणार आहे आणि तो तुझ्या समोर असणार आहे, तुला काय वाटायचं? म्हणजे एक दिग्दर्शक म्हणून तो त्यानं स्वतःला सिद्ध केलेलंच आहे की त्याची काय क्रिएटिव्हिटी आहे. अभिनेता म्हणून तुझ्या समोर जेव्हा तो आला, कसे सीन्स असायचे, तुम्ही कसं कोऑर्डिनेट करायचं, किंवा कशा पद्धतीचं तुला त्याचं, म्हणजे ॲज अ डिरेक्टर स्वतः ॲक्टर म्हणून काम करताना तुला काय शिकायला मिळालं नागराज मंजुळेकडून? हां, एक तर
आता कसं होतं, त्याची आधी फॅन्ट्री बघितली, सैराट बघितला, मग झुंड झाला, ह्या सगळ्या फिल्म आधीची शॉर्ट फिल्म पिस्तुल्या होती. तर ह्या सगळ्या फिल्ममध्ये तो तर डिरेक्टर होता आणि छोटे छोटे रोल करत होता आणि ह्यामध्ये तो ते मुख्य भूमिकेत. आणि हे मला आधी माहिती नव्हतं की नागराज सर मुख्य भूमिकेत आहेत, आणि कारण स्टोरी त्यांना कोणालाही सांगितलीच नव्हती. प्रोडक्शन हाऊस त्याचं हे माहिती होतं. हां, प्रोडक्शन आज त्याचं माहिती होतं. आणि नंतर कळालं की अरे नागराज सर माझ्या ऑपोजिट त्याच्यासोबत आहे सीन, तो मोठा लीड रोल करते. तर एक दडपण होतं, कारण पण सीन जेव्हा शूट होत होतं तेव्हा सर सांगायचे की कसं हे केलं पाहिजे, किंवा हेमंत सांगायचे की सर कसं हे, म्हणजे ते सगळं त्यांचं व्यवस्थित सेटअप वगैरे सगळ्या बाकीच्या गोष्टी सगळ्या आधीच तुला सीन त्यांनी समजावून सांगितलेला होता, त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाही झाला. पण तेच म्हणतोय मी, थोडीशी भीती मनामध्ये थोडी होतीच, कारण समोर एक मोठा माणूस आहे. पण त्यांनी सरांनी कधी ते हे नाही करू दिलं, जाणू नाही दिलं ते हे, की तू तुझा जसं पाहिजे तू तसं हे कर. तू थोडं तुला स्वातंत्र्य दिलं होतं मला, की तू म्हणजे कसं तुझा कॅरेक्टर तुला हे करायचं असेल तर तू ते कर. आणि जर काही तर असं तसं झालं, म्हणजे एक वेळ असं झालं की तू जर फिल्म बघितली असेल तर ते सयाजी शिंदे मला गोळी मारतो आणि ते गोळी माझ्या कानाखाली अशी कानाला चाटून जाते. तर त्या आधीचे जे डायलॉग होते त्या मी काय केलं होतं की आता हा गोळी मारणार आहे, तर माझ्या मनात असं होतं की तर मी जरा थोडंसं ॲग्रेसिव्ह, म्हणजे ते सीनच तसा होता, तो मी थोडा ॲग्रेसिव्ह पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काय हे सगळ्यांना लोकांनी हे पैसे वाटतायत आणि हे आपण इथे करतो, आपण सरेंडर व्हायला पाहिजे, हे ते असं काही नाही, मी चाललो. म्हणजे त्यांनी मग सयाजी सर, मग नागराज सर सुद्धा मला म्हणाले की नाही तू काय, हा कोण आहे, सयाजी शिंदे आहे, जो डाकू आहे, मेन डाकू आहे, मुख्य डाकू आहे, तू त्याच्यासोबत वरचढ बोलणार नाही. म्हणजे तुला त्याच्यासोबत बोलताना थोडी लो टोनच ठेव, हां भीती असेलच. म्हणजे त्या प्रकारे म्हणजे प्रत्येक सीन असे अशा गोष्टी मला त्यांच्याकडून खरंच खूप गोष्टी मिळाल्या. आणि त्यांची पण एक आपण डिरेक्टर म्हणून पाहिलाच, आता ॲक्टर म्हणून सुद्धा फिल्ममध्ये आपण पाहिला असेल की त्यांचे कमांड जी आहे अभिनयावरती सुद्धा की डिरेक्शनवरती सगळ्यांना तो सांभाळून घेतो आणि ते जबरदस्त आहे. त्याच्याकडून बघूनच शिकण्यासारखं जास्त आहे तसं बघायला गेलं तर. आता मी कसं एक 10-15-20 दिवस माझे शूट झाले असतील, 20-25 दिवस तसे. म्हणजे 25 दिवसात सगळ्या दिवशी मी शूट केलं असं नाही, पण ज्या दिवशी शूट नव्हते मी सेटवर जायचो, मी बघायचो सर काय सीन कसे क्रिएट करतात हे, या सगळ्या गोष्टी मला माझ्या याच्यापेक्षा मला वाटतं मी त्या गोष्टी शिकायला मिळेल. हां, शूटिंगच्या लोकेशनवरती जाऊन तू जास्त गोष्टी शिकलास. म्हणजे ते कसं चालतं सगळं, म्हणजे किंवा मोठे ॲक्टर्स जेव्हा कॅमेऱ्याला फेस करतात तेव्हा ते त्यांचं काय गोष्टी हे करतायत, किंवा ते एक्सपिरियन्स लोक जण हे करतात आणि काय गोष्टी त्यांनी हे करतात, बारकावे काय, कुठे लुक काय, या गोष्टी मी जास्त प्रमाणात तिथे जाऊन शिकत होतो. सयाजी शिंदे सारखे दिग्गज अभिनेते ज्यांनी मराठी चित्रपटसृष्टी असेल, हिंदी चित्रपटसृष्टी आहे, त्याचबरोबर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी म्हणजे मल्याळम, तमिळ, तेलुगू अशा भारतभरातील सगळ्या भाषेतील मी तर म्हणतो जवळजवळ त्यांनी काम केलं आणि अभिनयाची स्वतःची एक वेगळी अशी छाप सोडली आहे. त्यांच्याबरोबर संजय तुला कॅमेरा एक फ्रेम शेअर करण्याची संधी मिळाली. नागराज मंजुळेंचा तू अनुभव सांगितला, सयाजी शिंदेचा काय अनुभव सांगशील? एक प्रत्येक अभिनेता असेल किंवा दिग्दर्शक असेल, प्रत्येक कलाकारांकडून आपल्यासारख्या नवख्या कलाकारांना काही ना काहीतरी पॉइंट्स इनपुट मिळत असतात. सयाजी शिंदेकडून तुला काय अशा पद्धतीचं इनपुट मिळालं असं तुला वाटतं? सयाजी शिंदे सरांकडून मला ना तो जो चेंज करतोय ना, म्हणजे व्हेरिएशन जो देतोय एका इमोशनमधून दुसऱ्या इमोशनमध्ये. आता तू फिल्म जर बघितलं तर कळतो तो मध्ये सिरियस होता आणि मध्येच तो त्याला कॉमेडी करून हे करतोय. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत एका इमोशनमधून दुसऱ्या इमोशनमध्ये जाणं, किंवा आपल्या फिल्मचा टेक्स्चर जरा कॉमेडी फार या कॉमेडी प्रकारचा होता, ते त्याच्याकडून मला जरा हे करायला मिळालं. आणि ते कॅमेरावरती ते विचित्र पण नाही वाटलं पाहिजे. आणि त्या गोष्टी मला ते त्याच्याकडून जे व्हेरिएशन जे आहे ते कसं हे खेळलं पाहिजे, आपल्या
कॅरेक्टरशी आपण कसं खेळलं पाहिजे ते मला त्याच्याकडून खूप खरंच शिकायला मिळालं. संजय, तू जसं मी सांगितलं की तू कला अकादमीच्या रेपर्टरी कंपनी असेल, ड्रामा स्कूल असेल, त्यानंतर ललित कला केंद्रातून तू नाटक या विषयातून अभ्यास करून तू तुझी प्रोफेशनली वाटचाल तुझी सुरू आहे. तू सध्या कला अकादमीच्या कॉलेज ऑफ थिएटर आर्ट्स मध्ये, कॉलेज ऑफ थिएटर आर्ट्स नाही, रेपर्टरी कंपनी. अच्छा, रेपर्टरी कंपनीमध्ये वॉर्डरोब इन्चार्ज म्हणून तू काम करतोयस. तुला विचारण्याचा उद्देश हा आहे की तू ज्या वेळेला ह्या सगळ्या म्हणजे इन्स्टिट्यूशन्स ज्या आहेत त्याच्यातून काम म्हणजे तिथून शिकून अशा इन्स्टिट्यूटमधून तू स्वतः प्रशिक्षण घेऊन तू बाहेर पडलायस, कामही करतोयस प्रोफेशनली. काय वाटतं म्हणजे ज्या वेळेला तू गावात काम करत होतास आणि इन्स्टिट्यूटमधून पासआउट झाल्यानंतरचा तुझा अप्रोच, काम करण्याचा एक वेगळा दृष्टिकोन, काय फरक जाणवतो आणि कशा पद्धतीनं तुला म्हणजे या सगळ्या गोष्टींची मदत होते की तू एका इन्स्टिट्यूटमधून प्रॉपर ट्रेनिंग घेऊन कामं करतोयस नाटकांमध्ये किंवा सिनेमामध्ये? हां, आता मी तुला आधी सांगितल्याप्रमाणे मी एक गावातून आलेलो माणूस. मी कला अकॅडमी. तुझं गाव कुठलं? काणकोण? मी काणकोण, गावडोंगरी, इंद्रावाडा ह्या गावातला आहे. गावडोंगरी आमची विलेज आहे आणि काणकोण तालुका आहे. तिथून मला वाटतं माझ्या फॅमिलीतला असं मला वाटत नाही कोणी पणजीत वगैरे पोचले होते. पणजीत मी 2008ला पहिल्यांदा कला अकॅडमी बघितली. अच्छा. कारण मला माहीत होतं की कला अकॅडमी आहे, त्याच्यात नाटक शिकवतात आणि मला नाटकाची आवड होती. म्हटलं मला कला अकॅडमीत जायचं आहे. त्यामुळे मी 12वी केली आणि कला अकॅडमी जॉईन झालो. मी त्याआधी कला अकॅडमी पाहिली पण नव्हती. आणि एक गावातला माणूस, सगळे त्यांचे संस्कार गावातले झालेले आहेत आणि एक शहरात येऊन पडतो त्यावेळेला खूप प्रॉब्लेम्स येत आहेत. म्हणजे तुला एक शहरी गाव आणि शहरचं वातावरणात जुळवून घेण्यासाठी खूप हे संघर्ष दडपण येतं. कारण काय आहे, तू इथून तिथे अपडाऊन नाही करू शकत. बरोबर. त्यामुळे तो थोडा प्रॉब्लेम होत होता. पण मला असं वाटतं मी कला अकॅडमी आल्यापासून माझी लाईफ चेंज झाली. कारण मला जे आवडत होतं ते मी करू शकलो. बरोबर. पहिल्यांदा. आणि जेव्हा मग कला अकॅडमी आलो मला कळलं की अरे मी 3 वर्षाचा कोर्स पकडून आलो होतो. मी जेव्हा आलो तेव्हा 1 वर्षाचाच कोर्स होता, 3 वर्षाचा बंद केला होता कारण मुलं ते माहीत नाही. तेव्हा 1च वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स झाला आणि सर्टिफाईड कोर्स झाल्यावरती त्याचा काय उपयोग होईल की नाही तो मला काहीच माहिती नव्हतं. आणि मी 12th करून आलो होतो. म्हणजे त्याच्या 12thने काही आणि 1 वर्षाने काय शिकणार तू नाटक? 1 वर्षाने नाही, बेसिक लेवलवरती शिकून जाणार. आणि नंतर मग रेपर्टरीमध्ये ॲज अन ॲक्टर काम करायला लागलो आणि मी जास्त प्रमाणात स्टेजवरच राहिलो. म्हणजे मी कधी स्टेजवर गेलो तर आजपर्यंत लोकांनी मला कधी स्टेजवरून हे नाही केलं. म्हणजे मला खूप ॲक्सेप्ट, खूप प्रेम दिलं लोकांनी. हां, त्यामुळे जेव्हा मी कोणी असं स्टेजवर मला सोडून दिलं तरी मी तिथे लोकांना बोर नाही होणार लोक असं झालं. मग त्यामुळे मी तिथून ॲक्टिंगवरच माझा जास्त फोकस झाला. म्हणजे मी काय मला अभ्यास करायचा होता मी ॲक्टिंगच्या संदर्भात, बाकीच्या या संदर्भात. रेपर्टरी कंपनीमध्ये कोण कोण अतिथी दिग्दर्शक किंवा मार्गदर्शन करणारे येत होते त्यावेळेला? रेपर्टरी कंपनीमध्ये मला राजू शिंदे सर होते, मग निलेश महाले, आपले इथले गोव्यातले सगळे. पण इथून जेव्हा मी 3 वर्ष हे केलं नंतर मला असं वाटायला लागलं की नाही, आपण अजून काहीतरी शिकलं पाहिजे. अजून नाही झालं ते, आपण नाही तयार नाही झालो त्या गोष्टीसाठी, तयार नाही झालो आपण, अजून शिकलं पाहिजे. त्यामुळे आणि माझे काही मित्र जसं नारायण खराडे जाऊ, हे बाकीचे महादेव, अभिषेक आहे, ते आधीच पुण्यात जाऊन ललितमध्ये होते. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तू जाऊन ललित कर, म्हणजे तुला काहीच नाही झालं तर तुला ते सर्टिफिकेट तरी मिळेल, ग्रॅज्युएशन. हां, आणि त्यात शिकायला पण मिळेल नाटक. तिथे चांगल्या प्रकारे तुला थिअरी शिकवली जाते आणि त्यात प्रॅक्टिकल पण होते. आणि तो जो माझा मी डिसिजन जे होतं मी जाण्याचं, ते मला वाटतं ते महत्त्वाचं आहे. कारण तिथे गेल्यावरती माझ्यात खूप बदल झाले. म्हणजे तुला मित्रांनी मार्गदर्शन केलं? हां, कारण एक गावातून आलेला तिथली एक विचारसरणी, पणजीत आल्यावर या शहराची एक विचारसरणी जुळून घेतली आणि गोव्यातून बाहेर पडलो. मग शहरात दुसऱ्या स्टेटमध्ये, म्हणजे गावातून आपल्या स्टेटच्या कॅपिटलमध्ये, तिथून दुसऱ्या स्टेटमध्ये हे झाल्यावर तिथल्या लोकांशी मिळून किंवा तिथलं वैचारिक आणि हे बाकीच्या गोष्टी, कल्चर ह्या सगळ्या जाणून
हे तर माझ्यासाठी खूपच वेगळं होतं. मी तर अपेक्षा पण नव्हती केली की मी इथे पुण्यात वगैरे जाईल आणि असं एकटा राहील. कारण गावातून आलं त्यामुळे मला भीती होती, म्हणजे एकटा कसा काय, कुठे कधी गेलो नाही ना, घर आणि आपलं काम एवढं. ललित कला केंद्रामध्ये कोण कोण अतिथी दिग्दर्शक? ललित तिकडे ते हां. फेमस आहे की म्हणजे चित्रपटसृष्टी असेल किंवा नाट्यसृष्टी असेल, हो. त्यातील मातब्बर लोक येऊन तिथे त्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देतात, हो. प्रशिक्षण देतात. नाही, खरं ते 3 वर्ष ललितमधली माझी कशी गेली ती मलाच कळली नाही. म्हणजे एकदम मजा मस्ती अभ्यास सगळं, म्हणजे 7 पासून सुरू व्हायची क्लास एक्सरसाइज पासून, ती कधी संपायची माहीत नाही. म्हणजे 5 वाजता संपली तरी आपले 5 वाजल्यापासून नंतर रात्री सुद्धा rehearsal रिहर्सल्स ते आम्ही एक एक दिवस तर आम्ही नाटकाच्या रिहर्सलसाठी, सेट बनवण्यासाठी, बाकीच्या गोष्टींसाठी झोपायचोच नाही. झोपच नाही व्हायची. म्हणजे पण त्याच्यात काही त्रास नव्हता होत, कारण ते आपल्या आवडीचं होतं, आपण मजेने ते करत होतो. आणि लोक तर खूपच, म्हणजे विक्रम गोखले असू दे, अश्विनी गिरी असू दे, मग संदीप म्हणजे कुलकर्णी, मोठमोठी लोक होती. आणि असंही नाही की मी ह्या आधी काही मी गोव्यात असताना तसं छोट्या मोठ्या फिल्म केल्या होत्या. त्यामुळे इथेच माझे नसरुद्दीन शाह सोबत आधीच झालं होतं. 2009ला ते कॉफिन मेकर फिल्म झालं होतं नसरुद्दीन शाह बरोबर. त्याच्यात काही सीन्स होते. मग ऋषी कपूर चष्मे बद्दूरमध्ये मी होतो. आणि आता घर बंदूक बिर्याणी झाल्यावरती इथं तर गोव्यात तर सुरिंग केली स्वप्नील शेटकर सोबत. म्हणजे फिल्मचा एक्सपिरियन्स तिथे जाण्याआधी माझा तसा बघितला तिथल्या पोरांपेक्षा माझाच जास्त होता, म्हणजे तिथे आधीच. आणि नंतर तिथे गेल्यावरती मग हे शॉर्ट फिल्म्स या त्या गोष्टी तशा खूप झाल्यात. शबाना आझमीसोबत आताच एक शॉर्ट फिल्म हे झाली. म्हणजे असा एक्सपिरियन्स तर होताच, पण हा एक्सपिरियन्स आपल्या घरबंदूक बिर्याणीचा खरंच खूपच चांगला. आणि हा जो प्रवास आहे ललितमधून मला हा हेमंत भेटला. हेमंत मुळे आता इतक्या वर्षांनंतर हे काम भेटलं ओळखीने. पण का होईना, पण हे माझ्यासाठी हे महत्त्वाचं काम होतं. कारण याच्यात मी चांगल्या प्रकारे दिसणार होतो. कारण माझं 100% पणाला लावणं मला गरजेचं होतं की काय. आणि इतके मोठ्या कास्ट घरच्यांची किंवा सभोवतालची मित्रमंडळी असतील किंवा एकंदर आपल्या म्हणजे तुझ्या अवतीभोवतीचं नाट्यक्षेत्रातील वातावरण आणि मित्रमंडळी असतील, काय प्रतिक्रिया येत आहेत जेव्हा तू एवढ्या मोठ्या कलाकारांबरोबर घर बंदूक बिर्याणी सारख्या चित्रपटात तू काम केलंस, आणि कशा प्रतिक्रिया येत आहेत मित्रांकडून? प्रतिक्रिया तर चांगल्या आहेत, पण मुळात माझा प्रॉब्लेम हा होतो की गावाकडून किंवा याकडून मला असं वाटतं की माझ्या आईने पण माझं कधी फिल्म किंवा बाकीच्या गोष्टी बघितल्या नसेल. कारण आपल्या तिथे हेच नाही आहे, म्हणजे थिएटरच नाही आहेत. म्हणजे काणकोणला मला जर तर यायचं असेल तर मला मडगाव नाही तर पणजीला बघावं लागतं. आणि काम मी इथे करतो, फॅमिली तिथे असते, तर तिथे पण गावच्या लोकांचं रिॲक्शन आणि जबरदस्त आहे. म्हणजे त्यांचं चांगलं आहे, लोक हे करतायत. तसं मी या गावात मी तशा आधीपासूनच जरा थोडंसं आहे, म्हणजे लोकांना ओळखीचं आहे. कारण मी गावात नाटक करतो, डान्स करतो, त्यामुळे मी आधीपासून तसा गावात एक ॲज अ डान्सर म्हणून फेमस आहे. गावातलं पब्लिक फिगर मी डान्सर म्हणून फेमस आहे. त्यांना माहिती नाही मी ॲक्टिंग करतो वगैरे. पण आता त्यांना कळायला लागलं, लोक ॲक्सेप्ट करतात. दरवर्षी त्यांना नाटकं वगैरे होतात आणि लोकांकडून चांगल्या प्रतिक्रिया येतात, फोन येतात, कॉल्स येतात. आता हे घरबंदूक झाल्यावर मित्र स्पेशल जाऊन आता घरबंदूक मडगावला येऊन किंवा काही जणांनी पणजीला येऊन पण पाहून गेलेत जे मित्र आहेत ते. आणि चांगल्या प्रतिक्रिया आहेत. आणि होपफुली आता पुढे पण बघू, आता कामं करण्याची इच्छा तर आहे. तुला तुझ्या कामाच्या जोरावरती अनेक कामं मिळतील. आता या सिनेमावरतून तुला बघून अनेक दिग्दर्शक अप्रोच करतील, विविध कामं मिळत राहतील. तुझ्या मित्रमंडळींसोबतच, तुझ्या आईवडिलांसोबतच गोव्यालाही तुझा नक्कीच अभिमान राहील. आणि सबंध गोवेकर तुला तुझ्या भविष्यातील वाटचालीसाठी तुला प्रोत्साहित करत राहतील. गोवन वार्ता लाईव्हच्या वतीनं तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी आणि खूप खूप आभार वेळ दिल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. मी पुन्हा एकदा गोवन वार्ताचं आणि ऋषिकेश तुमचं आणि सगळ्यांना एकच विनंती आहे की जाऊन खरंच घर बंदूक बिर्याणी हा चित्रपट बघा, नक्की तुम्हाला आवडेल हे मी खात्रीनं सांगतो. धन्यवाद.